मंडळी, उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खायला कोणाला नाही आवडणार। आणि त्यातल्या त्यात ती जर आईस्क्रीम घरच्या घरी नॅचरल फ्लेवर्सनी बनवलेली असेल तर तिची मजा काहीतरी औरच असते बरं का। तर चला तर मंडळी, आपण बघूयात अशीच एक छानशी रेसिपी। तर त्याआधी तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही इंग्रेडियंट्स लागतात ते आपण बघून घेऊयात। तर एक कॅन्डी बनवण्यासाठी, म्हणजेच की आता मी इथे दोन प्रकार केलेत, आईस्क्रीम पण बनवली आणि कॅन्डी पण बनवली आहे। तर त्यासाठी मी इथे 8 ते 10 चिक्कू घेतलेत, त्यानंतर 1 वाटी दूध घेतलंय, 1 वाटी साखर घेतली आहे, बदाम घेतलेत, मनुके घेतलेत। जर तुमच्याकडे पिस्ता आणि काजू असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकतात। तर इथे मी छान असे 8 ते 10 चिक्कू घेतलेले आहेत। तर इथे बघू शकताय चिक्कूची अशा पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर चिक्कूला आधी धुवून घ्यायचंय आणि त्यानंतर चिक्कूची साल काढून घ्यायची, आणि खूप जास्त पिकलेले चिक्कू पण नाही घ्यायचेत आणि खूप कच्चे पण नाही घ्यायचेत, एकदम मीडियम पिकलेले चिक्कू घ्यायचेत। तर अशा पद्धतीने चिक्कूची साल काढून, चिक्कूच्या बिया काढून असे चिक्कू कट करून घ्यायचे आहेत। तर इथे आता मी घेतलेत बदाम, जे की मी ठेचून घेतलेत, हो ठेचूनच घेतलेत, कट करून नाही घेतलेत। तर अशा पद्धतीने बदाम ठेचून घेतले मी। त्यानंतर ना इथे मनुके घेतलेत, ते छान असे बारीक कट करून घेतलेत। पूर्ण मनुके असे थोडेसे दातामध्ये येतात। हे छोटे छोटे मनुकेचे जे म्हणजे जेव्हा आपण आईस्क्रीमची बाईट घेतो त्यावेळेस ते खूप छान लागतं। आणि इथे पण मी एक चिक्कू घेतलेत। काही चिक्कू आपण मिक्सरमध्ये वाटून तर घेणारच आहोत, पण काही चिक्कू आपल्याला असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे। तर इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्याच्यामध्ये चिक्कू टाकायचे, त्यानंतर ना आपल्याला साखर ॲड करायची। आता हे साखरेचं प्रमाण तुमच्या घरात गोड किती खातात, किती गोड हवंय त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता। अदरवाईज तुम्हाला नकोच असेल साखर तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल, पण मला गोड आवडतं, इवन माझ्या नवरोबाला पण गोडच आवडतं, म्हणून मी त्यामध्ये साखर टाकली आहे। तर तुम्ही विदाऊट शुगर पण बनवू शकता, जेणेकरून डायबिटीसवाले वगैरे असतील तर नॅचरल जो स्वीटनेस आहे चिक्कूमध्ये, त्यामुळे गरज नाही पडत त्याला जास्त साखर टाकण्याची। तर इथे अशा पद्धतीने आता थोडंसं दूध आपण त्यामध्ये ॲड करून घेऊया, कारण की खूप ठीक अशी स्लरी झालेली आहे त्याची। तर आता आपण इथे ते सगळं मिक्स करून घेऊया, आणि हे मिक्स केल्यानंतर ना आपल्याला एक असे छोटे छोटे कप्स घ्यायचे। जर तुमच्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड असतील तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, पण माझ्याकडे नाही आहे तो, त्यामुळे मग मी हे जे चहाचे कप असतात ना ते घेतले। आता ह्या चहाच्या कपमध्ये आपल्याला टाकायचे पहिल्यांदा जे आपल्याकडे बदाम आहेत ते टाकायचे, मनुके आहेत ते टाकायचे, म्हणजे जे काही ड्रायफ्रुट्स असतील ते थोडेसे पहिले खाली टाकायचे। त्यानंतर ना थोडेसे आपल्याला जे आपण बॅटर बनवलंय ना त्या बॅटरमध्ये टाकायचे, जेणेकरून जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाल ना तेव्हा ते मध्ये मध्ये असं लागतं, जेणेकरून त्याचा एक युनिक असा फ्लेवर येतो आणि टेस्टमध्ये खूप छान असं वाटतं की काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं। आणि जे मध्ये मध्ये आपल्याला चिक्कूचे जे थोडे थोडे बारीक बारीक चिक्कूचे पीसेस खायला येतात, त्यामुळे आईस्क्रीम खायला पण मजाच येते। तर अशा पद्धतीने आता हे सगळे कप्स आपण पूर्णपणे भरून घेऊयात, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला आता जे काही आहे चिक्कूचं जे पल्प वगैरे आपण टाकलाय तो सगळा सेट करून घ्यायचा आहे। तर प्रॉपर असं तुम्ही त्याच्यामध्ये कपमध्ये ते टाकून घ्या, आणि त्यानंतर ना आपल्याला हे सेट व्हायला ॲटलिस्ट 8 to 10 आवर्स तरी हवेच हवे। तर इथे बघू शकता तुम्ही की मी छान असं त्या कपमध्ये सगळं भरून घेतलंय, आणि इथे स्टिक आहेत ज्या की कॅन्डीसाठी यूज केल्या जातात ना, त्या स्टिक मी लावलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपली ही आईस्क्रीम जी कॅन्डी आहे ती रेडी झालेली आहे। आता हिला आपल्याला डीप फ्रीजिंग करायचे, आणि तेही 8 ते 10
तास तरी आपल्याला जास्तीत जास्त ठेवावं लागेल, जेणेकरून त्याचा बर्फ व्हायला आणि आईस्क्रीमच्या शेपमध्ये ती येण्यासाठी आणि प्रॉपर आईस्क्रीम होण्यासाठी. तर इथे माझी आईस्क्रीम रेडी झालेली आहे. तर मला असं झालं आहे की मी कधी खाते. चला तर मग हिला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. एक 8 ते 10 तास मी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरनं, म्हणजे माझं तर मी 6-7 तासांनीच काढलेली आईस्क्रीम. तर ती छान अशी झाली होती कँडी तयार. तर अशा पद्धतीने आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. आणि बाकीचं जे उरलेलं बॅटर होतं ना, ते मी एका माझ्याकडे प्लॅस्टिकचा डब्बा होता त्याच्यामध्ये टाकलं, जेणेकरून मग ते आपण असंच खाऊ शकतो. तर इथे आपली चिक्कूची आईस्क्रीम, चिक्कूची आईस कँडी रेडी आहे.